समाजव्यवस्थेच्या चरकात पिळवटणाऱ्या समाजव्यवस्थेच्या चरकात पिळवटणाऱ्या आणि कैफातील जीवनाचा यथासांग ठाव घेणारी अस्सल ग्रामीण कादंबरी अवकाशा. लेखक प्राध्यापक बाळ साळवे. लेखक प्राध्यापक बाळ साळवे. आपणासमोर अवकाशा ही ग्रामीण कादंबरी या ठिकाणी त्यांच्या आवाजामध्ये सादर करीत आहेत. कादंबरी अवकाशा. प्रकरण 1. गधडीचा वढा वलांडून अवकाशा वरच्या बोडख्या टेकडावर आला. गधडीचा वढा वलांडून अवकाशा वरच्या बोडख्या टेकडावर चढला. मुरमाड मातीतून तो चालला होता आणि वर ऊन तापत होतं. कोमट तव्यावर पाय टाकीत चालावा तसं वाटत होतं. पोटात कावळे कोकायला लागल्यानं त्याला घरची आणखीनच वड लागली होती आणि अवकाशा झपाझप चालत होता. आप्पा मास्तरच्या मळ्यातून तो येत होता. मास्तरची मोठ फाटली होती. ती शिवाय करताना तो इतक्या लांबवर गेला होता. तसं त्यानं हे काम टाळलं बी असतं. मोठ गावात घेऊन या म्हणला असता. पण आप्पा मास्तर नुसता मास्तर नव्हता. तो पाटील घराण्यातला मास्तर होता आणि त्याच्या होटांवर मिशाचं जमजाळ होतं. पाटीलकी गेली तरी तो माघार घ्यायला तयार नव्हता आणि आपला रुबाब वाढ वडिलांसारखा टिकवायचा जीवापाड प्रयत्न करीत होता. मास्तर की तो नावालाच करीत होता. वाडवडिलांनी अगळपगळ कमवून ठेवलेली शेती करता आणि खाता त्याला दिवस रात्र पुरत नव्हती. गावातून त्याची बदली कधीच होत नव्हती आणि शाळेचं काम तो शेतीतून टाईम मिळाल्यावर करायचा आणि आपलं वेगळंपण दाखवायचा. तरी हेडमास्तर काही बोलत नसत आणि आप्पा मास्तरचा रुबाब कायम होता. अशा या आप्पा मास्तरनं गड्याबरोबर दिवस उगवता तातडीनं निरोप पाठविला होता आणि मास्तरचा गडी देवळ्या सकाळीच घाईघाईनं चांभारवाड्यात घुसला होता आणि त्यानं हाक मारली, अवकाशा, अय अवकाशा. अवकाशा झोपेच्या गुंगीतून पुरता सावध झालेला नव्हता. तुटक्या बाजावर तो एका अंगावरून दुसऱ्या अंगावर झाला. निबाज करकरली. कुणीतरी उलातलं असं मनातल्या मनात तो बडबडला. पुन्हा तीच हाक कानी आली. तेव्हा तो अंग झटकून उठला आणि म्हणाला, कोण आहे रे? अरे मी आहे देवळ्या दमल्यागत धापा टाकीत म्हणाला. का रे देवळ्या? मग देवळ्या त्याला बोलता येईल तेवढ्या घाईनं म्हणाला, चल तुला लगोलग बोलिवलंय. कुणी? अरे मालकानं. तुझ्या मालकाच्या आईची अवकाशाच्या तोंडात शिवी आलती, पण देवळ्याच्या इमानदारीकडे पाहून त्यानं ती गिळली आणि बाजावरून खाली उतरला. तोंडात जमलेला थुका त्यानं उलीशी पिचकारी मारून थुकला आणि विचारलं, काय काम आहे रे? अरे मोठ शिवायची. आणि मोठ कुठे? मळ्यात. मग मळ्यात चालायचं होय रे? तू फालतू बोलून टाईम घालू नका बरं. ढवळ्या, आपल्याला खरोखरच घाई आहे आणि आपण मालकाचे इमानदार चाकर आहोत असे दर्शवित म्हणाला. तो समज जगा वेगळं. वग हित भर न गवळण हातभर. तुझ्या आईला तुझ्या अवकाशा वरांड्यातून आत घरात जात म्हणाला. येळणा वखतन गाडाव बसलंय भुकत, तशी गत तुमची. तो काय म्हणणं आहे ते सांग. मालकाचा रुबाब पाठीशी असल्याची जाणीव होऊन कारभाऱ्यासारखा देवळ्या म्हणाला, तुला याचं का नाही ते बोल आधी. तसं मालकाला सांगायला
बोल बरं लवकर. तुला मास्का नसता लावला पर इंजन बंद पडलं हेरीचं. हेरीवाल्या, अवकाशा हसून म्हणाला. पाटलाचं घोडण महाराला भूषण न ग. आपण आपल्या पाय ऋण वागावा. आलो मी, चल मोर, तू चल मोर. अवकाशा असं बोलल्यावर देवळ्याचं बोलणं खुंटलं. बरं लवकर ये असं म्हणून भाकर मिळताच ती गट्टम करून कुत्रं दुसऱ्या घराकडं पळतं तसा देवळ्या पळाला होता. नि लगोलग काळाच्या गरमागरम अवस्थेत घशाखाली उतरून अवकाशा संघ घेऊन आपा मास्तरच्या मळ्याकडं मोठमोठ्या ढांगा टाकीत गेला होता. तिथं मोठंचं काम करून परतत होता. नि पोटातली भूक तोंडानं लावणी गुणगुणत विसरायचा प्रयत्न करीत चालला होता. गावाचा मांगवाडा आणि त्याच्या पल्याडून महारवाडा नजरेत येताच त्याच्या पायतानात बळ आलं. चालता चालता तो मोहनाचा विचार मनात करीत होता आणि त्यामुळे त्याची तीव्र भूक बरीचशी विरळ होत होती, विसरली जात होती. गावाचा मागवाडा आणि त्याच्या पल्याडून महारवाडा नजरेत येताच त्याच्या पायतानात बळ आलं आणि चालता चालता तो मोहनाचा विचार मनात करीत होता आणि त्यामुळे त्याची तीव्र भूक बरीचशी विरळ होत होती, विसरली जात होती. मोहना अवकाशाची बायको गोरीपान लांब लचक धारदार नाकाची, लाल चुटूक ओठांची, ठुसक्या बांध्याची, भरदार रसरशीत अंगाची अवकाशाची ती बायको म्हणजे अवकाशाचं सर्वस्व होतं. ती त्याला जीव की प्राण वाटत होती, पण त्यानं तसं कधी तिला बोलून दाखवलं नव्हतं. तसं बोलण्याची भाषा त्याला येत नव्हती. बरंच गोडगोड बोलावं आणि तिला खोलीत ठेवावं असं त्याला वाटत असायचं, पण ती पुढ्यात आली की तो नुसता कृतीच करायचा, लवकर भिडायचा. त्यामुळं बोलणं बाजूला राहायचं आणि भिडणं झाल्यावर बोलण्यात मजा वाटायची नाही. पुन्हा तो कामाला लागायचा, पण कधीकधी तो भलताच खुलायचा. सगळं तिच्या मनासारखं करायचा. मग मोहनाला बरं वाटायचं, आसमान ठेकणं वाटायचं. आपल्याला चांगला नवरा मिळाला असं ती म्हणायची आणि अवकाशा बी खुलायचा. त्यानं तिला न खुलावता त्रास दिला तर मोहना म्हणायची, अरे तुझा मुर्दा गाडला तुझ्या कुत्र्याच्या अवलादीचा आहेस का काय? आणि रात्री ती नारतुरं म्हटलं तरी अवकाश ऐकून घ्यायचा, हसत राहायचा. तिला तरी बी चिमटं काढायचा आणि या गोष्टीचं त्यालाच दिवसा नवल वाटायचं. सुरुवातीची 1-2 वर्ष असंच चाललं, पण अवकाशाला आता हे कायम टिकवायचं जमेना. पहिल्या वर्षात पहिलं पोरगं झालं. मोहनाचं रूप निम्म्यानं बदललं, थानं वाढली, त्यांनी घेर बदलला. त्या मानानं हात बारीक दिसू लागलं, चेहऱ्यावरचं मांस कमी झालं, खोबणीत आणि कानशेलाजवळ जरा खड्डा पडला. मोहना अंगानं जरा उतरली, पण तिचं ठुसकं पण गेलं नाही. डोळ्यातली शराबी नजर गेली नाही. दर वाक्याला मधून कळी खोलल्यागत हसणं कमी झालं नाही. एका नजरेत सारं काही भिरभिरल्यावानी बघणं तसंच राहिलं आणि पहिल्या बाळणपणाचा भर ओसरला. आणि 8-10 महिन्यानं मोहना पुन्हा भरात आल्यासारखी झाली. पुन्हा ती आकर्षक दिसू लागली. अंगावर पुन्हा मांस चढलं आणि नजरेत पुन्हा चमक आली. तिची पन्हाळीसारखी पाठीची खोंगळ डोळ्यात भरू लागली. बघणाऱ्याला मधावानी गोड लागायला लागली आणि मोहना लांब जाती हे बघून लिंबावानी कडू बी वाटायला लागली. अवकाशाला नशिबानं लई जोर दिला बिट्या, बघणारी माणसं म्हणू लागली. आणि हे बघून अवकाशाचंही मन बावरलं होतं. रातन देहाची आपली बायको आपल्याजवळच असावी असं त्याला वाटत होतं. नुसतं वाटत नव्हतं, तर त्यासाठी त्याचे जीवापाड प्रयत्न असायचे. दिवसभर घरात वाहनांच्या कामाचा ढिगारा तो उपशीत बसायचा. वेळ येईल तेव्हा संधी मिळेल तसा मोहनाशी लगट करायचा. बायको म्हणजे मदनाची खान लाभली हे त्यालाही कळत होतं, पण तेच सौंदर्य अवकाशाच्या काळजात आग लावित होतं. त्याला लोहचुंबकासारखं तिच्याकडेच ओढीत होतं. काहीच सुचू देत नव्हतं आणि भारल्यासारखा अवकाशा बायको भोवतीच घुटमळत होता. आपला त्याला कधीच कंटाळा येत नाही अशी त्याला आता पुरी खात्री वाटत होती. पण तिनं जराही कशाला कंटाळा केलेला त्याला खपत नव्हता. तो तिच्यावर लगेच संतापायचा, तापायचा, लगोलग 4-2 झापडी ठेवून द्यायचा. पण ते दोघंही लगेच ओढ होत आणि हे नेहमी चालायचं. आपण रात्री कशी मजा केली या आठवीत अवकाश आताही चालला होता. चावट विचारांच्या मधमाशा त्याच्या मस्तकात घोंगावल्यानं त्याला हलकं वाटत होतं.
आणि तो चालतच होता. मागवाडा आला तसं त्याने खिशात हात घातला. विडीचं कट्टल चाच पडलं बंडीच्या खिशात. लगेच ते त्याच्या हाती लागलं. तेवढ्यात मागवाड्याच्या बाजूच्या कोपऱ्यावर त्याची नजर गेली आणि पावलं थबकली. समोरच सगळ्या मांगाची बायको फुले आंघोळ करीत होती. तिचे काळे ढूस अंग अवकाशाच्या नजरेला पाहावेना. फुलेने 40 ओलांडलेली होती. 40 उलटलेली होती. तिला आता 10 लेकरं झालेली होती. तरी सगळ्या मांगाच्या घरात पाळणा हालतच होता. अरे इतकी बाळणपणं झाली तरी फुली जरा बी उतरली नव्हती, वाढतच होती. ही माणसं काय खात असतील याची भ्रांत बाकीच्यांना वाटत होती, पण फुलीवर त्याचा काही परिणाम होत नव्हता. सालाबादप्रमाणे ती पोरगं काखेत घेत होती, पण सगळ्या मांग मात्र वाळलेल्या बॉम्बलासारखा झाला होता. फुली तोंडाने फटकळ होती आणि त्यामुळे अवकाशात तिला उघडी पाहून चमकला होता. न जाणं हे बाया काय बाई नसताना म्या आंघोळीला बसले म्हणूनच आला म्हणायची. तशी ती जवान बी नव्हती, पण अवकाशाला तसं भ्या वाटणं साहजिकच होतं. कारण फुली चांगल्याबरोबर भांडणं खेळायसाठी काष्टा खवायची. अवकाशामागं सरकला आणि वाट बदलून चालू लागला. तशी त्याच्या कानावर हाक आली, अवकाशा. त्यानं ताडलं. हाक फुलीचीच होती. त्यानं नुसता कानोसा घेतला आणि त्याला आठवलं की फुलीनं वाहनांचा जोड आपल्याकडे रिपेअरसाठी आणून टाकलेला आहे. काय? तो नजर चोरीत म्हणाला, काय काम आहे? अरे मग खेटार झालं का नाही नीट? फुली बगल घाशीत म्हणाली आणि अवकाशाला धीर आला. तो 2 पावलं पुढं सरकून तिच्याकडं बघून म्हणाला, अरे खेटरा वाचून चालवाना होय काय ग तुला? आणि त्यानं पाहिलं फुलीच्या कमरेच्या वरचा सगळा भाग उघडाच होता, पण ते बघायला सुद्धा रस वाटत नव्हता. नुसत्या मांसकांडाच्या वड्या. हेच तिच्या आईला काय या सगळ्याला मजा वाटत असेल तर वाटू. सुप्याला जायचं म्हणते दुपारच्या फारा. अगं मग जा की. आणि खेटूर ठेवतो करून, अवकाशा म्हणाला आणि झटकन पुढं निघाला. बदललेली वाट त्यानं पुन्हा सोडली आणि देटवल्यासारखा पहिल्या वाटेनं निघाला. चांभारवाड्यात येण्यासाठी महारवाड्यातून मधली वाट एका वड्यातून वर जात होती. त्याच वाटेनं शंकर मास्तरच्या घरामागून तो वर सरकला. ते मोकळं वावर तुडवीत आणि खांद्यावरची पिशवी सावरीत घराजवळ आला. दगडाच्या 2 पायऱ्या चढल्यावर त्याला ठिकाण्यावर पोहोचल्याचा दमदार आनंद झाला. घराचं दार उघडंच होतं. त्याच्या डोक्यात विचार आला, मोना काय करीत असेल आणि आपलं पोरगं काय करीत असेल. बाहेरच्या दारातून अवकाशानं डोकावलं. आतल्या अंधाऱ्या खोलीत अंधुकसा प्रकाश पाझरल्यासारखा पसरला होता. घर सारं शांत वाटत होतं. त्यानं पाहिलं मोहना पोराला पोटाशी घेऊन झोपली होती. ते चिटी पेत होतं. मध्येच थांबत होतं, पुन्हा पेत होतं, पुन्हा थांबत होतं. म्हणजे ते झोपेच्या गुंगीत होतं हे अवकाशानं तरकलं. आपल्या मागं घरी कोण येऊन गेलं असेल. पुन्हा त्याच्या डोक्यात विचार आला, कामबिम घेऊन कोणी आलं होतं काय हे मोहनाला विचारावं. पण त्यानं तो विचार मनातून झटकला. तो घरात घुसला आणि त्यानं कपाळाचा घाम पुशीत हळू हाक मारली, मौने. अय मौने. मोहना तशी पुरी झोपेत नव्हती, तरी तिनं आळसापोटी होऊ दिली नाही. तेव्हा अवकाशानं आवाजात आणखी जोर आणून हाक मारली, मौने. तिने जागीच कुस बदलली. उजवं स्तन टंच दुधानं भरलेलं अवकाशाच्या डोळ्यातून फिरलं. त्याच्या अंगात चमत्कारिक सळसळ झाली. बायलीला काय देवानं बाईच्या जातीला हे देणं दिलंय. मौने. तो आता जोरात ओरडला. तशी मोहना पुरी जागी झाली. तिने डोळे किलकिले करून बघितलं आणि अवकाशानंही तिला पाहून घेतलं. बरं लवकर आलायसा, लय लवकर आलायसा. भुकेनं ताट कळल्यामुळं मोहना त्रासिकपणे म्हणाली, मला पाणी दे प्या. अवकाशानं मध्येच विषय काढला, घ्या तिथून. आणि काय लय वाघ मारून नाही आला. अरे तिच्या आईला मी. अवकाशाचं टाळकं सरकलं.
मनातच तो पुटपुटला, हिच्या गांडीवर लात मारून उठू का काय. पण त्यानं राग गिळला. घराच्या सावलीनं निमवनाच्या उघड्या स्थानानं त्याचा राग ओसरला असावा. हातानंच अवकाशानं पाणी घेतलं, टमरेल पुन्हा मडक्यावरच ठेवलं आणि त्याच्या मनात विचार आला, पोरगं झोपलंय, निघे राहीक बी, कोणी दिसत नाही. नाहीतर या गावात आपला सुटीचा वार तरी का वाचतोय, आपण म्हणू तवा सुटीच आहे की. तो पुढं झाला आणि त्यानं बाहेरचा घराचा दरवाजा लावून घेतला. त्याची पेटी बंद तोंडानं बाहेर बसली होती. ती जणू अवकाशाकडेच बघत होती. त्यानं तिच्यावरून एक नजर फिरवली. पेटी बंद तर धंदा बंद, पेटी उघडी तर धंदा चालू. त्याचं त्यालाच हसू आलं. बायलीला काय जिंदगानी म्हणावाई. अरा. मग दाराला कडी घालून त्यानं दीर्घ श्वास सोडला. घरात पहिल्यापेक्षा गडद अंधार झाला होता. वरच्या सावण्यातून काय तो उजेड येत होता. मोहनानं अवकाशाचं दार लावणं पाहिलं होतं आणि तिनं डोळे झाकून घेतले होते. ती तशीच पडून राहिली होती. अवकाशाची भूक पुढं ढकलल्यासारखी झाली. खरी भूक. त्याच्यात हुरूप आला. हळूच तो मोहनाजवळ आला, खाली बसला आणि तिच्याजवळ आडवा झाला. तिनं पाणी दिलं नव्हतं हे तो विसरूनच गेला. हे तो आता विसरला. मावना, अय मावना, हळू आवाजात त्यानं म्हटलं आणि तिच्या गालावर हात ठेवून तोंड आपल्याकडे ओढलं. तिचं चुंबन घेतलं. विडीचा वास मोहनाच्या नाकात शिरला. पण तिच्यातली स्त्री जागी झाली होती. तिनं आतून विरोध केला नाही. वरवर म्हणाली, जेवाय चला. आधी हे जेवण. येळ ना वखत. याला कशाला येळकाळ पाहिजे. येळकाळ बामणांनी पाहायचा. आपल्याला काय मरत नाही. समद्या येळासारख्या. पर आज नको, आज नको. हा आवाज अवकाशाला पेटवणारा होता. का. तो दबक्या आवाजात म्हणाला, नको म्हणते ना. त्यातच वळखावा माणसानं. अगं पर का. कावळा शिवलाय. घे बरं बाई शपथ. ती गप्प झाली आणि तो हसून म्हणाला, त्यानं काय ओळखायचं ते ओळखलं. चावाट आहेस. तो म्हणला. तो हसून म्हणाला आणि पुढं सरकला. विहिरीला पाजर फुटला. उन्हानं खडक भेगाळू लागला. धरण फुटून पाणी सायरा वायरा धावावं तसंच साऱ्या शरीरभर उत्साहानं दौड मारली आणि पावसाची सर पडताच धरणी शांत झाली. तिनं डोळे मिटवून घेतले. थोड्या वेळानं मोहना आणि अवकाशा दोघंही उठली, जेवली. जेवल्यावर त्याला बरीच तरतरी आली. तंबाखू 2 बोटांनी डाव्या हाताच्या बेचक्यात चिवडून अंगठ्याजवळच्या बोटानं त्यानं चांगलीच रगडली आणि मग ओठ फाकून बिचीत सरकवली. मग तो घरातून वरांड्यात आला. वरांड्याला वरून सावलीसाठी सपार केलेलं होतं. ते छप्पर यंदा शाकारावं असं त्याला वाटत होतं. पण धंद्यामुळे वेळ मिळत नव्हता. दिवसभराच्या अंगमेहनतीच्या कामानं दमलेला अवकाशा रात्री बिछाण्यावर लवणला तर लागलीच दाराडोर घोरू लागत होता. कधी पहाटे किंवा रात्री लघवीला आली तरी त्याला उठूशी वाटत नसं. तशीच काय बाय स्वप्न बघत तो डोळे झाकून पडायचा. सपराकडे त्यानं भिरभिरती नजर टाकली आणि त्याच्या डोक्यात आलं, फुलाय मागीन येईल. तो गावात उगाचच चक्कर मारायच्या इराद्यात होता. पण त्यानं मग तो विचार टाळला आणि दरवाजा शेजारी पहारेकऱ्यासारखी स्थिर असलेली त्याची हत्यारांची पेटी त्यानं उघडली. हत्यारांची पेटी उघडली. त्यातून त्यानं हस्ती, जरी, रापी, पलाटणी, पटाशी, बांधारी दोरा अशी लागणारी साधनं बाहेर काढली. पोत्याची फाळी अंथरून तो त्यावर फटकल मारून बसला. 4-2 आणखी जोड त्यानं बाहेरून काढले. त्याची चवड रचून ठेवली आणि तो कामाला लागला. फुलानी मागणीचा फाटका जोड त्यानं हातात घेतला. बारकाईनं त्याला चौकोर त्यानं निहाळलं खालवर आणि मग खरखरा डोकं खाजवलं. या पार फाटक्या वाहनांची काय रिपेअर करावी त्याला कळेना. खेड्यातलं गिराईक म्हणजे भलतं गमतीदार. त्याला काम चांगलं लागतं, टिकाऊ लागतं आणि पैसे देण्याच्या नावानं शिमगा. दिले तर कानकूस करीत देतील, सांगितले त्यापेक्षा कमी देतील. शहरातल्या चांबारासारखं इथं नसतं.
शहरातला कोणताही माणूस चांभारापुढे येऊन उभं राहिला आणि पाय पुढं करून खेटर दाखवलं की फक्त काय काम करायचं तेवढंच सांगावं लागतं. येणाऱ्या गिरायकाला चांभार साहेब म्हणतो आणि चांभार सांगेल ती मजुरी त्याच्या पदरात पडते. खेडं म्हणजे बिगारी लोकांच्या आणि चांभार सुतार घिसाड्यासारख्या कलाकारांची नुसती पिळवणूक. फुलाई मागणीचा जोड अवकाशानं निहाळला आणि त्याच क्षणी फुलाई मागीनच त्याच्या अंगणात येऊन धडकली. तिला पाहून अवकाशाला बरं वाटलं. गिरायकापुढं काय तो सोक्षमोक्ष होईल म्हणून तो निर्धास्त झाला. फुलाई मागणीबरोबर तिचं एक 4 वर्षाचं पोरगं होतं. त्याच्यापेक्षा धाकटं घरी होतं आणि आता ती पोटोशी होती. झालं कारण आल्या आल्या तिनं सवाल फेकला. फार वाहन बदलला याचा, काय रिपेअर करू? अवकाशा म्हणला. अरे वडीत वड काय बी कर, पोराकं जायचं आहे. आणि अवकाशाचं डोकं चालू झालं. या वाहनात कसा जीव आणायचा हे त्याच्या सराईत बुद्धीनं लागलीच ताडलं. तो कामाला लागला. काम करता करता तोंडाची टकळी नेहमीसारखी चालू झाली. काय फुलाबाई, कंचापराकडे जायचं? 4 नंबरच्या म्हणजे? अवकाशालाही लवकर आठवना. चंदरकडं र का म्हण? बायको पोटूशी आहे त्याची, तिला मोकळे व्हायला 2 महिने लागतील. आणि तुला? अवकाशाच्या मनात हा प्रश्न विचारण्यासाठी झेपावला, पण थुंकीबरोबर त्यानं तो आतल्या आत गिळला. तशी फुला मागीनच काय कोणाची गिराईक म्हणून आल्यावर तो चेष्टा करायला मागं पुढं पाहत नव्हता. कुणी त्याला तसा विरोधही करायचा नाही. पण फुलाई मागीन आणि तिची सून एकाच टायमाला बाळात होणार. ही सुनाचं बाळातपण करायला निघाली, पण तिथं हिचाच फदाना होऊ नये म्हणजे मिळवली. आणि त्याला फुलाई मागणी बरोबर आता आलेल्या तिच्या पोरीवरून एक झकास आठवण झाली. ह्या पोरीचं नाव काय? कंचा. अरे तुझ्याबरोबर आली ती? अरे फिंदरीच्या पोर काय पोरग आहे? पोरग. फुलाई मागणीनं बघता बघता अवकाशाला शिवे फेकून मारली. नि ती काळे मीच दात विचकत म्हणाली, अय रत्न्या, चड्डी खोलून दाव त्याला. नग. अवकाशानं मान हलवली, निगप झाला. मगाच्या प्रसंगानं त्याला घेरलं तर हा रत्न्या फुलाई मागणीच्या पोटात होता. तिचा 2 नंबरचा पोरगा मिलिटरीमध्ये. सागर या गावी तो होता. बायको त्याच्याबरोबरच. वर्षभरानं त्यानं पत्र पाठवलं. मही बायको बाळांपणाला आली, तिचं काय करू? सगळ्या मागानं उत्तर धाडलं, इकडे घेऊन ये मोकळे व्हाया करताना. आणि धर्मा बायकोला घेऊन गावी आला. तिथं चांगली मिलिटरीची सेवा करणारे दवाखाने सोडून इकडं गावाकडं आईबापांच्या ओढीनं आला आणि कपाळावर हात मारून घेतला त्यानं. एकदा धर्मा आणि अवकाशा मारुतीच्या देवळामागं गप्पा मारीत बसले होते. तेव्हा धर्मानं मनातलं दुखणं अवकाशाला सांगितलं. त्यांचं संभाषण सुरू झालं. आईला पस्तावा आला येड्या, सुट्टी काढून 2 महिने इथं आलो ते. कारण अवकाशा बिडी पेटून म्हणाला होता, तुला गाव नकोशीच वाटणार. अरे तुम्ही आता सुधारला, बाहेरगावची हवा लागली, सिनेमा नाटकं बाया डोळ्यांना बघायची चटक लागलेली. गाव कसं गोड वाटेल र? इथं मागवाडान पोरं ह्याच्या बिगर काय बी नाही. मग अवकाशा पुढं म्हणाला, तू आला ते बरं केलं धर्मा. त्या गावाळ्याच्या सर्जाची गंमत सांगतो तुला. कुठं रामवाडीला काय तालटी येते, तिथून इथं बायकोला बाळातपणासाठी आणली येड जावे ना. इथं येऊन बघतो तर सासूचं बी डेरका आलेलं होय रे. 2 शिव्या आणल्या त्यानं आणि घेऊन गेला पुन्हा रामवाडीला बायकोला. कुठं तालुक्याच्या दवाखान्यात मग बाळात झाली ती बाया. मग मी काय सांगत होतो, धर्माच्या जखमेवर जशी फुंकर बसली. आमच्या बी घरात तेच आहे रे. आणि त्यानं मान चोरली. हां, छबीला सागरून घेऊन आलो तर आई बी पोटूशी आहे. यांच्या आईला घोडा यांना काय अक्कल दुक्कल आहे का नाही? पार डंगर झाली तरी म्हातार चाळ जात नाहीत. सनग आपला असलं म्हणून काय कसं बी चालवायचं? अवकाशात तडकल्यासारखा म्हणाला. तूच सांग धर्मा,
ही जनता जर अशी पोरं काढीत राहिली तर सरकार काय त्याचे आय घालील काय? आणि यावर दोघे खळाळून हसले होते. अवकाशाच्या ओठावर त्या आठवणीनं हसू फुटलं. तो का हसतोय? फुलाई मागणीला उलगडा होईना. तिनं विचारलं, का हसलास रे? काय नाही, उगा आपली एका गधडीची आठवण झाली ती. आता पोर झालं या तरी बाहेरची गधडी सुटत नाही म्हणत की तुला. आजकाल पोरांचं सारं ध्यान घरातलं टॉपलं सोडून दुसऱ्याच्या भाकरीवर. आणि फार मोठा विनोद केल्याप्रमाणे ती स्वतःच मोठमोठ्याने हसली. ते बी खरं आहे, अवकाशात खोचून म्हणाला. पर घरात एवढं वर ध्यान देण्यापेक्षा बाहेर जराशी ध्यान पांगवलेलं बरं. फुलाई मागणीच्या रिपेअर झालेल्या वाहना त्यानं तिच्या पुढं टाकल्या आणि अंगठेच आवळेत. पट्टात जरा ढिला झाला आहे, खेळापायाला जरा टोचतोय, ही टाच तर बाहेर आली नाही. असं बरंचसं शंकाकुशंकाचं निरसन अवकाशाकडून करून घेऊन तिनं तो तुटक्या वाहनांचा जोड शेवटी पदरात बांधून घेतला. अवकाशानं 2 रुपये सांगितलं तर रुपयाच त्याच्या माझ्याजवळ हे बाबा. याला कायला 2 रुपये रे? तो हा भाव लई वाढला आहे आता. आणि शेवटी मागवाड्याकडे येशील तेव्हा घेऊन जा असं म्हणून फुलाई मागीन बखुट्याला धरून पोराला फराफरा ओढीत निघून गेली. पोराला बखुट्याला धरून फराफरा ओढीत गेली. अवकाशानं त्यातच समाधान मानलं. चहा कर, तो वळून म्हणाला. मोहनानं केलेला काळा कर्कट चहा त्यानं घशातून उतरवला. मग त्यानं पुन्हा सामानाची पेटी भरली आणि म्हणाला, आप्पा मास्तरकडे जाऊन येतो. मौने, काय मिळालं तर बघतो बघ. वय वय, मोना म्हणाली येताना ज्वारी आणा 2 किलो, दळण करायचं आहे. आणि बरोबर म्हणून अवकाशा घराबाहेर पडला. पोरगं झोळीत केकाय लागलं तेव्हा त्यानं मागं वळून म्हटलं, ते काय म्हणतंय ते बघ. वय, मोहना म्हणाली. लई काळजीचं, जावा. आणि अवकाशात तसाच बाहेर पडला.